ह्या गोष्टीची वाच्यता केली नाही, कुणालाही सांगितलं नाही, अशा प्रमाणे प्रामाणिकपणे सांगू लागली. स्त्री जाती बोलती एका परिकरणी करती आणि माझ्या वाटत ती चाळकर समक्ष रती पहावे. गोरक्षनाथाला ऐकून घेतल्याबरोबर गोरक्षनाथाला आश्चर्य वाटलं. आता काय करावं, धास धसका बसला काळजामध्ये आणि विचार करू लागले. म्हणजे स्त्री जातीवर भरोसा कधीच ठेवायचा नाही, हे मी सांगत नाही, ग्रंथामध्ये आहे, मला दोष देऊ नका. बरोबर आहे का? स्त्री जातीवर भरोसा ठेवायचा नाही. स्त्री जातीच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट राहत नाही. तिला सांगितलं होतं, कोणाला सांगायचं नाही, तरी पण हिनं सांगितलं. आता किती मोठा प्रकार घडलेला आहे, काय काय होणार आहे पुढे, फक्त कशामुळे, एका गोष्टीमुळे. तिनं जर सांगितलं नसतं तर पुढला अनर्थ सगळा टळला असता. पण सगळं घडून येणार होतं, सगळं योग होतात तर त्याप्रमाणे तिथं होत असतं, तेही कराय. बघितला, विचार केला, म्हणजे आत्ताचा आता आपण जावं आणि गुरुचं शरीर आहे का नाही पाहावं. मनात दचकला आणि लगबग करत ज्या ठिकाणी मच्छिंद्राचा देव ठेवलेला आहे तिकडे निघालेला आहे. आई जाय कोणी दिये जीवानी बलबगा बलला गोरक्ष मुनी मग एका दगवाचा दनी विदारुनी पात. गोष्ट काय साधी होती का? खूप मोठी गोष्ट होती. देहच नाही राहिल्यावर मच्छिंद्र कसे जिवंत होतील? मच्छिंद्राचा देहच नाही तिथं तर मच्छिंद्र त्या देहामधून या देहामध्ये येतील कसं? ठीक आहे, ते देह कसे सोडतील, पण ते देह सोडल्यानंतर दुसरा देह पाहिजे ना. दुसरा देहच नाही तर कसं होईल? घाबरला. आता काय करावं लागलं, विचार करू लागला. म्हणलं आता काही खरं नाही आपलं, आपल्या गुरुचं काहीतरी बरं वाईट केलंय ना, असा तो विचार करू लागला. म्हणतो तो म्हणे महाराजा प्रज्ञावंत सोडून दिली माझी ममता, आता येते गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. म्हणू लागला आता गुरु महाराजाला कुठं पाहू? या बाईनं नसतंच काहीतरी काम केलं आणि माझ्या गुरुचं शरीर या ठिकाणी नाही राहिलं. आता काय करावं, कुठं बघायचं? माझ्या गुरुचं शरीर कुठं हुडकायचं आणि कशा प्रकारे हुडकायचं? गेलेलं आहे त्या गुहेमध्ये, गेलं तर समोर देहच नाही. चिंताग्रस्त झाला आणि विचार करू लागला. हाय म्हणे महाराजा धरे धरी मी राजा गणे दावणी सत्वरी पुसुनी सत्वरी पुसुनी येते मच्छिंद्रा शेरी व्रतात कैसे झाला तो. गोरक्षनाथ विचार करत बसल्याला पाहिलं. या जी दासी होती त्या दासीनं पाहिलं, जी सेवा करणारी होती माझ्या मंदिरात तिनं पाहिलं आणि लगेच गोरक्षनाथाच्या जवळ गेले. महाराज आता तुम्ही चिंता करू नका, हे काम माझ्यानं झालेलं आहे, मी याच्यामध्ये काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करते. म्हणले मी आत्ताच्या आता जाते कुठं राजवाड्यामध्ये आणि त्या रेवती राणीला मी विचारून घेते, युक्ती प्रयुक्ती करते आणि तिनं मच्छिंद्राचा देह कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे ही मी विचारून घेते. म्हणून गोरक्षनाथाला आईचे बोलणी गोरक्षाचे सेवदारांत पुरात शीघ्र जावणे रेवतीचे राजने माते नमिले. असं गोरक्षनाथाला सांगितले आणि लगेच ताडकन तिथून निघालेली आहे, राजवाड्यात आलेली आहे. रेवती राणीच्या समोर गेली, रेवती राणीला नमस्कार केले आणि रेवती राणीला काय विचारते? रेवती पाहुणी सेवकामिनी म्हणे काली जाऊ माये बहिणी एवी म्हण्यांत करणे आठवण माते झाल्याच्या. आता पाहिल्याबरोबर नमस्कार चमत्कार दोघीचा झाल्याबरोबर लगेच राणी म्हणाली, हे माय ही बहिणी माझी मोठी बहीण आहे तू. कारण का तिच्यामुळे सगळं चांगलं झालं होतं ना, 12 वर्ष तिच्यामुळेच भेटलं होतं, पण इथून पुढेही भेटत असं वाटलं होतं. म्हणून तिला माय बहिणी असं उडी बोलू लागले. म्हणजे काय तू इथं, काय तुझ्या मनात काय इच्छा आहे, काय पाहिजे तुला, तू सांग असं मोठ्या मनानं तिला म्हणू लागले. म्हणाला तरी आठवण कोणा तरी द्वादच वर्षाली बरुणा तुम्हाला सांगितली गुण राजभागी विचारा. त्यावेळेस लगेच सांग म्हणल्याबरोबर हिनं सांगायला चालू केलं दासीनं. म्हणजे महाराज म्हणजे राणीसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले होते 12 वर्षाचा काळ हा विक्रमाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा राहणार आहे आणि त्यानंतर तो आत्मा त्या ठिकाणावर निघून परत मच्छिंद्रनाथाच्या देहामध्ये संचार करणार आहे आणि तो त्यांच्या कामाला जाणार आहे. त्यानंतर विक्रमाचा देह इथं म्हणजे मेलाही घोषित होणार आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या नियमाप्रमाणे आज 12 वर्ष या ठिकाणी झालेली आहेत. या गोष्टीची आठवण या राणीला करून देऊ. चिंता सोडी सकळती. असं ज्यावेळेस त्या
दासीनं सांगितल्याबरोबर लगेच त्या तोंडावर हात ठेवला, तू काही तर बोलू नको म्हणजे चल जरा बाजूला. तिला बाजूला घेतलं आणि बाजूला घेऊन एकांतामध्ये नेऊन सांगू लागले, हे माझ्या बहिणी तुझ्या जी मनात चिंता आहे ना ती चिंता सोडून दे म्हणते. आता आपल्याला चिंता करायची गरज नाही, कारण का तर जे काम करायचं होतं ते मी करून टाकलेलं आहे. मग चिंता कसली, चिंता आपल्या देहाला कसलीच राहील नाही आणि तूही या ठिकाणी चिंता करू नको असं तिला म्हणतात. हो आगे तुझं विरहित त्याती दिवसी कलेवर काढून छत्र उदेसी वाटले गे रती रती वासी सकाळी उठला मादार. आणखी काय सांगून टाकलं म्हणजे तू मला सांगितली होतीस बरोबर आहे म्हणले, तू सांगितल्याबरोबर त्याच रात्री तू तिथं नव्हतीस म्हणजे नव्हतीस. मग तू नव्हतीस हे मी बघितल्यावर मी स्वतः गेले दासीला घेऊन आणि त्या मच्छिंद्राचा देह तिथून उचलला आणि बाहेर नेऊन त्या देहाचे तुकडे 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 केले आणि पूर्ण जंगलामध्ये त्या देहाचे तुकडे मच्छिंद्राच्या फेकून दिले. एवढा वृत्तांत तिने सांगून टाकला. आता काही लगेच या 2-4 दिवसामध्ये ते कार्य नाही म्हणले, खूप दिवस झालेत म्हणजे त्याला 10 7-8 वर्ष झालेत म्हणजे त्यावेळेस केलेलं आहे ते काम आणि आज तुला त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे मी त्यावेळेस ते काम करून टाकलं. जे हाड मास जे होतं ते सगळं किडा मुंगीनं खाऊन टाकलं असं म्हणजे काही सुद्धा या जगामध्ये त्या मच्छिंद्राच्या नाथाच्या देहाचे तुकडे कुठे सुद्धा शिल्लक राहिले नसते असं सुद्धा सांगलं. मग असा असणारा जो मच्छिंद्रनाथाचा देह होता तो संपूर्ण टाकलेला आहे. अहो बीजच राहिलं नाही तर वृक्ष कुठून येईल. जे बी आहे ते बी मुळासकट काढून टाकलं त्यानंतर वृक्ष कसा तयार होईल, वृक्षच राहणार नाही. म्हणजे मच्छिंद्रनाथाचा देहच राहिला नाही तर विक्रम जाईल कसा आणि विक्रम मरण कसा, त्याचा देह आत्मा त्यामध्ये जाईल कसा, कुठं संचार करेल, कुठेही संचार करणार नाही. तुझ्या जे मनात शंका आहे ते काढून टाक आणि झालं गेलं विसरून जा असं सुद्धा म्हणलं. ऐसे बोलता राजांगणा तिंदे बापली सेव अंगणा मरणे नो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल. अहो एवढं सगळं ज्यावेळेस या राणीनं सांगितलं त्यावेळेस त्या दासीला वाटलं आता काय करावं लागेल, आता पुढचा अनर्थ काय होणार आहे, कसं कसं होणार आहे, कुणाकुणाचं काय होणार आहे. तो आता गोरक्ष तिथं आलेला आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे, त्यानं जर शाप दिला तर माझा मृत्यू निश्चितच आहे. पुन्हा तिथून पुढे या विक्रमाच्या देहाचं काय होणार आहे, मच्छिंद्रनाथाचा देह कुठं आहे, कसा येईल आणि कसा नाही, आता ईश्वरालाच माहित, आपल्याला तर काही माहित नाही. आता मला ह्याच्या पुढे काही कळेना समजेना असं ते स्वतः म्हणू लागले. ठीक आहे म्हणजे आता असो म्हणजे काही असो, पण जे आपल्या राणीनं सांगितलं त्याप्रमाणे जे सांगितलं ते जशास तसं आपलं काम आहे त्या गोरक्षनाथाला सांगायचं. हे आपलं काम आहे, त्याप्रमाणे आपण जायचं आणि गोरक्षनाथाला सांगून टाकायचं. त्याच्यानंतर जे आपल्या नशिबात आहे ते होईल. जर देह आपला राहिला तर ठीक आहे, जर त्या गोरक्षाला राग आला तर आपणही भस्म होऊन जाऊ. झालं तर झालं, ईश्वराच्या जे मनात असेल त्याप्रमाणे होऊन जाईल असं ती म्हणलं. विचार करून पुन्हा द्रमाली जीवालया प्रती देवती देवती युक्ती प्रांजळवायची तैसी सांगितलं. असं म्हणा त्या दासीने विचार केलेला आहे. सगळ्या गोष्टी तशाच तसे आपलं काम आहे सांगायचं. आपल्या हातून चूक झालेली आहे पण आता पश्चाताप आपला झालेला आहे. देणं कारण ह्याच्यातून जर प्रायश्चित्त आपला झालं तर जी गोष्ट खरी आहे, जी रेवतीनं सांगितले त्याप्रमाणे आपण जावं सांगावं म्हणून विचार केला आणि शिवालयामध्ये आलेले आहे गोरक्षनाथाच्या समोर उभा टाकली आणि ज्या ज्या गोष्टी रेवतीनं सांगितल्या जशा शब्दात सांगितल्या थोडा सुद्धा त्याच्यामध्ये बदल न करता सगळ्या गोष्टी गोरक्षनाथाला सांगितल्या. विचार केला सांगितल्या बरोबर गोरक्षनाथाला काय झालं असेल, काय अवस्था झाली असेल गोरक्षनाथाची. स्वतःच्या गुरुचं शरीरच या ठिकाणी नाही म्हणजे गुरुच नाही. मग गुरु ज्या वेळेस आपल्यापासून निघून गेले जाते तेव्हा काय अवस्था होते
जसे आपले मायबाप आपल्यापासून निघून जातात आणि पुत्राची काय अवस्था होते, त्याप्रमाणे त्या गोरक्षनाथाची अवस्था झाली. राग आला, रागाने लालबंद झाले, क्रोधायमान झाले आणि मनात विचार करू लागले, आत्ताच्या आत्ता जावं आणि त्या रेवती राणीला एका मिनिटामध्ये भस्म करावं, अशी युक्ती त्यांच्या मनात आलेली आहे. ऐसा विचार घटित मनी परिपूर्ण करीन विवेक बंधना. रेवती माता मद कारण मचिंद्रनाथे लागतच. बघा काय सामर्थ्य असेल गोरक्षनाथाचा. राग आलेला आहे, रागामध्ये विचार केला असं करावं, लगेच आपला विचार बदलले. काय म्हणू लागले, म्हणले दैवगतीनं आपण पाप का करायचं, आपला करायचं तर पुण्य करायचं, पण पाप करायचं नाही. होत असेल तर पुण्य करायचं आणि जर पाप होत असेल तर सोडून द्यायचं, आपण त्याचा मार्ग धरायचा नाही. त्याप्रमाणे गोरक्षनाथ म्हणू लागला, मच्छिंद्रनाथाचा देह कुठं आहे आपण हुडकू. पण देहामध्ये, विक्रमाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथ संचार करतात, त्यांच्यामध्ये आत्मा गेलेला आहे. मग नियमाने जर बोललं तर ही रेवती कोण झाली, गोरक्षनाथाची आई झाली. मग आईचा आपण कसा घात करावा, आणि जर घात केला तर परत कुणाला लागेल, गालबोट कुणाला लागेल, सगळ्या नाथपंथांना लागेल, मच्छिंद्रनाथाला पण दुःख होईल. त्यासाठी हे पण आपण करायचं नाही असा विचार गोरक्षनाथ करतात. तरी आज्ञा सोदाते मना मच्छिंद्र शरीरी ठेवावे. बघू म्हणले आपला देह कसा आहे, मच्छिंद्रनाथाचा देह कसा आहे, संजीवनी मंत्रावर तयार केलेला आहे. त्यांच्या देहाला काहीच होणार नाही, कुजणार नाही, किवड्या मुंगे खाणार नाही किंवा काही त्यांच्या देहाला होणार नाही, एवढं सामर्थ्य त्या मच्छिंद्रनाथाच्या देहामध्ये आहे. मग तेवढा असणारा देह काय होते म्हणजे काही होणार नाही. बघू म्हणजे कुठं आहे कुठं नाही, मी आताच्या आता माझ्या मच्छिंद्रनाथाचा देह हुडकतो असा विचार मनात करतात. न द्यावे तिसी शिक्षे कारणे ते नाजनक पावे निश्चय पुन्हा. कोणे तरी ढाया लागून मचन दे असेल. बघू म्हणजे आता तिला शिक्षा करण्यात आणि वेळ घालण्यात आपण या ठिकाणी बसायचं नाही. म्हणजे अगोदर आपलं परम कर्तव्य काय, आपल्या गुरुचं शरीर हुडकायचं. बघू म्हणजे कुठं ना कुठं तर असलच ना म्हणजे ह्या जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये कुठं ना कुठं माझ्या गुरुचं शरीर असलं. कोणत्या ठिकाणी टाकलंय, मग तिथून कोण नेलंय, काय नेलंय, कोणत्या ठिकाणी आहे, कुठं ना कुठं भेटलंच येईल. मग ते भेटल्याच्या नंतर आपण आपला कार्यक्रम करू असा विचार मनामध्ये करतात. सगळ्या गोष्टीचा विचार मनामध्ये केलाय गोरक्षनाथानं आणि चौरंगीनाथ जवळ होता, त्याला जवळ बोलवून घेतला आणि गोरक्षनाथाला सगळ्या गोष्टी सांगायला चालू केल्या. गोरक्षनाथानं चौरंगीनाथाला गोष्टी सांगायला चालू केल्या. हे चौरंगी, तू आता या ठिकाणी या शिवालयामध्ये थांबायचं, मी माझा जो देह आहे तो या ठिकाणी ठेवणार आहे, तू माझ्या देहाचं रक्षण करायचं आणि मी सूक्ष्म रूपानं तिन्ही लोकांमध्ये जाईल, भूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या ठिकाणी जाईल आणि माझ्या मच्छिंद्रनाथाचा गुरुचा देह कोणत्या ठिकाणी ते हुडकून आणतो अशी सूचना करू लागली. परे रेवती येथील राजकांता पर्वतली आहे मच्छिंद्र गाता. तशी वैवटेल माझी आता म्हणून सावध असावे. पुन्हा सांगितलं चौरंगनाथाला, चौरंगनाथा तू सावध हो, बेसावधपणे या ठिकाणी रक्षण करू नकोस, सावध होऊन रक्षण कर. कारण का तर ती रेवती आहे, म्हणजे रेवतीला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, आता तिनं परत येईल आणि माझा पण देह छिन्न विछिन्न करून टाकेल. तसं जर केलं तर मग कोण कुणाला हुडकायचं, कुणी सुद्धा कुणाला हुडकता येणार नाही. आम्ही दोघंही अंतराळामध्ये निघून जाऊ असं सूचना केली. त्यासाठी तू माझा देह या ठिकाणी रक्षण कर अशी सूचना चौरंगीनाथाला दिली. असं सगळ्या गोष्टीविषयी चौरंगनाथाला सांगितलं. त्यावेळेस चौरंगनाथाला ठीक आहे गुरु महाराज, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी या ठिकाणी कसलीच कसूर सोडणार नाही, मी कुठं जाणार नाही, कुठं येणार नाही, रात्रंदिवस तुमच्या देहाच्या शरीराचं रक्षण मी या ठिकाणी करत, त्यामध्ये मागे पुढं सरकणार नाही असं सांगितल्यावर गोरक्षनाथानं आपला देह त्याच मंदिरामध्ये, त्याच गुहेमध्ये ठेवला आणि सूक्ष्म रूप धारण केलं आणि तिथून आता कुठं जातात. सकल शोधला जम्बुदीप सरिता नवी सकल आपण ग्राम गान सप्तदीप रती रती शोधिती. काय केलं गोरक्षनाथानं, सप्तद्वीप असणारे जे आहेत ते त्यांच्यामध्ये जाऊन पाहिलं, पाताळामध्ये पाहिलं,
ताप तप वायू जे पाच तत्व आहेत त्यामध्ये सुद्धा जाऊन पाहिलं कुठं माझ्या गुरुचा देह भेटतो का, कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे का, ह्याचा शोध गोरक्षनाथ करू लागलेले आहे. अरे देवाचा तुझे देह तिथी होऊन सोदिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणीतरी डाया लागून मध्यदे असेल. विचार करू लागला मनामध्ये, म्हणलं कोणत्या का पण ठिकाणी माझ्या मच्छिंद्राचा देह असणार का असणार, म्हणजे कुठंही असेल, म्हणजे कुणाच्या जवळ का होणार पण असणार म्हणजे तो काही असा नष्ट होणारा देह नाही, तो माझ्या गुरुचा देह आहे, मच्छिंद्रनाथाचा देह आहे, त्यामुळे तो असा नष्ट होणार नाही. कुठं काय होणार पण देह असेल आणि त्या ठिकाणी मला हुडकूनच काढायचं आहे अशी प्रतिज्ञा सुद्धा घेऊ लागली. पाताळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ तळ पिंड ब्रह्मांड शोधने सकळ स्वर्गावरी चालिले. आता किती सप्त पाताळ आहेत आपल्या खाली, आतळ वितळ सतळ उत्तळ, ती जी सप्त पाताळ आहेत ते पाहिले. त्यानंतर भूलोकावर पाहिलं नाही. त्यानंतर म्हणजे आता कुठं जायचे आपल्याला, स्वर्ग लोकाच्या ठिकाणी जावं लागेल. स्वर्ग लोकाच्या ठिकाणी हुडकण्यासाठी गोरक्षनाथ निघालेला आहे. स्वलोक भूलोक तपोलोक आर्यमा अक्षादी सत्य लोक कुबेर तारांगणादी अनेक शोधनी पाहिले. कुठं कुठं गेलेले आहेत, सप्त लोकांमध्ये गेलेले आहेत, स्वर्ग लोकांमध्ये गेलेले आहेत, जे वरचे 7 लोक आहेत त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत, पण कुठेही या वचनाचा देह दिशेला साधायला. एकमेव स्वर्ग पाताळ गणगंधर्व विद्यान्य सुरवर सकल शरीर करुणी संचार गुण शरीरी शोधिली. सगळ्या शरीरामध्ये गोरक्षनाथानं संचार केला आहे. दानवामध्ये केला, देवामध्ये केला, गणामध्ये केला, गंधर्वामध्ये केला. त्यांच्या शरीरामध्ये जायचं, कुणीतरी आपल्या गुरुचा देह आहे का सांगेल या ठिकाणी म्हणून प्रयत्न करू लागलाय, पण कुठंच गुरुचा काही पत्ता लागेना साधायला नाही. उपरी पावरे वैकुंठ समत त्वरे पातला कैलासा प्रत तो होता ते परमेश्वर शिवगंगा गगनाथ धोडाळुनी पुन्हा कुठे गेले, वैकुंठाच्या ठिकाणी गेले, तिथं पाहिलं, तिथं पण काही पत्ता लागेना. म्हणलं आता आपण हुडकून परेशान झालो, आता कुठं जायचे म्हणजे आता जाऊन म्हणजे शेवटचं स्थान असणार कैलास. कैलासाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि कैलासाच्या ठिकाणी आल्यावर जे शिवगण होते त्या शिवगणाच्या मध्ये हुडकू लागले. सूक्ष्म रूप धारण केलं आहे, कुणालाही काही दिसणार नाही, फक्त ऐकायचं एवढं काम गोरक्ष करू लागले. ओ जीवगणीच्या मुठा समुदायात अस्तित्वाचा मांस देख जवत या परिमित्र भद्र सर्व गणात गर्दोनिया सांगतच. ज्यावेळेस कैलासावर गेले त्यावेळेस किती चामुंडा होत्या, ह्या चामुंडा तिथं बघितल्या, एवढ्या मोठ्या चामुंडा आहेत म्हणजे, एवढे मोठे गण आहेत, एवढे गंधर्व आहेत, एवढे या ठिकाणी काय करत असतील संशय या गोरक्षनाथाला आलेला आहे. म्हणजे आता बघू आपण एवढ्याच इथं काय कारण आहे, म्हणजे सगळे कशासाठी जमले असतील, काहीतरी या ठिकाणी असणार म्हणून संशय आल्यावर त्या ठिकाणी जाऊन बघू लागले. आणि ह्यांची जी वार्ता जी बोलणं चालू होतं ते सूक्ष्म रूपाने गोरक्षनाथ ऐकतात. मने द्वाद जवळचा सरला नेमा मतना द्वादे करा रक्षणा सैता सिद्ध गौरव नंदन कोणे रूपे येईल की. भीती होती त्यांना सुद्धा. म्हणजे आता काय झाले म्हणजे 12 वर्ष जे पूर्ण व्हायचे होते ते 12 वर्षाचा दिवस आज आहे, म्हणजे 12 वर्ष संपलेले आहेत. पण कुठून तरी या मच्छिंद्रनाथाचा जो शिष्य आहे गोरक्षनाथ तो इथं येईल म्हणले, त्यासाठी आपण रात्रंदिवस आता जागे होऊन या शरीराचं रक्षण करावं लागेल. कुठून तरी येईल आणि त्या गुरुचं शरीर या ठिकाणी घेऊन जाईल, अशी सुद्धा चर्चा त्यांच्यामध्ये चालू झालेली गोरक्षनाथ ऐकतात. ऐशी ऐकूनी तयाची वार्ता गोरखे दोन्ही झाला निघता तो येरीकडे चौरगनाथा काय सुचले होते की. एवढ्या गोष्टी या चामुंडा बोलायला, जी गण होते गंधर्व होते त्यांनी बोलायला सगळ्या गोष्टी ऐकल्या. डोळ्यानं आपला गुरुचा देह पाहिला म्हणजे ह्याच ठिकाणी आहे, आपलं काम झालं म्हणजे आता जे सूक्ष्म रूपामध्ये आपल्याला बघायचं होतं ते बघितलं, आपल्याला खात्री पटलेली आहे गुरुचा देह या ठिकाणी आहे म्हणून आपलं काम झालं. लगेच त्या ठिकाणावर परत आले, कुठं या देवालयाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चौरंगीनाथ या गोरक्षनाथाचा देहाचं जतन करत होते त्यांच्या जवळ आलेले आहेत. आणि इकडे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ जो चौरंगीनाथ काय करतो, गोरख्या जवळ बैठून आणखी सगळं देते लागण लागे देवा कारण ब्रह्मादिका करुनिया. इकडे बघितलं गोरक्षनाथ आलेले आहेत आणि चौरंगनाथाकडे पाहिल्याबरोबर चौरंगनाथानं काय केलं होतं, जेवढे आपल्यापाशी अस्त्र
अस्त्र होते तेवढे अस्त्र पूर्ण त्या देहाच्या भोवती वेढा टाकून ठेवलाय. असे अस्त्र होते की देवाधिक जरी तिथं आले तरी त्याचा देह उचलता येत नव्हता कोणाचा, गोरक्षनाथाचा. एवढी योजना या चौरंगीनाथानं आखलेली होती. स्वतः ब्रह्मदेव जरी आले तरी तिथं संचार करू शकत नव्हते, मध्ये येऊ शकत नव्हते. एवढे अस्त्र या गोरक्षनाथाच्या देहाभोवती लावलेले होते चौरंगीनाथानं. काय शास्त्र रक्ता तातुने निगुनी गोरख सुतन गुप्त वेद जरात यवनिया परवेजला. एवढा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा गोरक्षनाथानं आपला जो देह ठेवलेला होता त्या ठिकाणी मग सूक्ष्म रूपानं बाहेर जाऊन जे कार्य करायचं ते केलं आणि सूक्ष्म रूपानं परत आपल्या देहामध्ये संचार या गोरक्षनाथानं केलेला आहे. उठणे बैठला गोर सुत मार्ग सोडून या घरात बाहेर आले उभयंता. प्रवेश केल्याबरोबर काय, जसा एखादा झोपेतो माणूस उठतो त्याप्रमाणे गोरक्षनाथ उठून बसलेले आहेत. उठून बसल्याबरोबर दोघंही एकमेकांना नमस्कार केलेला आहे आणि दोघंही त्या गुहागारातून बाहेर आले. आता चला चौरंगीनाथा आपणाला आता 2 हात करायचे आहेत असा विचार करू लागले दोघेही आणि मंदिराच्या बाहेर निघालेले आहेत. मग सिद्ध करून भस्म जोडी उभे राहिले दोन्ही बळी परजात्र तेने काळी 11 वरी सोडिल. काय केलंय, दोघंही आपलं भस्म काढलेलं आहे. भस्म काढणं, भस्मावर काय केलं, स्पर्शास्त्र मंत्राचा जप केलेला आहे आणि जप केल्याबरोबर सूर्यदेव तिथं होत्या सूर्यदेवाकडं ते भस्म या गोरक्षनाथानं टाकलेलं आहे. गोरक्षा मुखेचे पर्वत शास्त्र पविष्ट होता ती स्वतंत्र माता उतले तांबर पात्र बरोनिया निघाले. पर्वतास्त्राचा मंत्राचा जप केलेला आहे. पर्वतास्त्राचा मंत्राचा जप करून लगेच सूर्याच्या अंगावर टाकलेला आहे. सूर्याच्या अंगावर टाकल्याबरोबर सूर्याला कुठं काही दिसेना, काही कुठं जावं काही जाता येईना, कुठं काय पाहावं काही पाहता येईना अशी अवस्था सूर्यदेवाची झालेली आहे. भीती स्वर्गी उंच झाली गमती त्यावरी माता त्रिगुण पर्वती अंबराते मिरवला. पाहू लागला सूर्यदेव आता वरून जावं म्हणून विचार करू लागला. वरी जायचा विचार करू लागला तर वरचे पर्वत काय करत त्याच्यापेक्षा उंच जाऊ लागला आहे. जायचा प्रयत्न करू लागले पण कुठेही जाता येणार, इकडे जाता येणार, तिकडे जाता येणार, वर जाता येणार, खाली जाता येणार. मग काय करावं विचार करू लागले. कोण, सूर्यदेव. मित्र मार्गाच्या धरणे रोक आकस स्तंभ झाला एक तेने करून स्तंभनी अर्क मार्गी वळी अडकळला. मार्ग नाही ना पुढे, कुठला मार्ग आहे काहीच नाही. पर्वतास्त्र टाकलेलं होतं, पर्वत समोर उभा टाकला भला मोठा असा, त्यामुळे मार्गाचा आकडा जाताच येईना. मग चलनवलन जे होतं, दीन दर्या जे होते ते सगळे बंद पडलेले या सूर्याची अवस्था झालेली आहे. चक्रपदाला वया वाट नावे पावनी सुबट मग सज्ज करून गाडी वती मुठ योजिता झाला महाराजा. बघू लागलेला आता काय करावं लागलं, कोण असेल काही कळना. कुणीतरी योगी आलेला आहे आणि त्यानं हे पर्वतास्त्र टाकलेलं आहे. कोण आहे ते बघावं म्हणून सूर्यदेवाला विचार केला आणि सूर्यदेव गोरक्षनाथाकडे निघालेले आहेत. निघाल्याबरोबर गोरक्षनाथ पाहू लागले सूर्य आपल्याकडे येऊ लागलाय, मग त्याचं तप आपल्याला सहन होणार नाही. मग गोरक्षनाथ कोणता अस्त्राचा उपयोग करतात आहे का. देवराजारी वज्रास्त्र योजने सोडी पवित्र मित्र तेने करून पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी परे परदास्त्र भंगित होता जिथे विचारी आपले तिथाय यत्र कोणाचे प्रताप द्वैता अडमार्गी झाल्याचे असे पाता कंतरी ते समजला नर गोरचे केसरी मग स्वयंतनास महिमनी येऊन या प्रगटला. येता देखती अक्रदाज काय करते हो विजय ध्वज चंद्रास्त्राचे पेरुणी बीज कोटी चंद्र गोरक्षनाथ आणि चौरंगात विचार करू लागले तर आपल्याकडे सूर्यदेव येत आहे, पण सूर्याचं तप आपल्याला सहन होणार नाही. मग काय करावं लागेल, चंद्रास्त्र मंत्राचा जप टाकला आणि कोटी चंद्र त्या ठिकाणी तयार केले. त्यामुळे काय होईल, शीतलता निर्माण होईल आणि सूर्याचं तेज आपल्यावर पडणार नाही. म्हणून भस्माची मुठी काढून चंद्रावर टाकली. शीतल प्रवाही मिरवली झाली मई मग जगदात भाली दास साधावून शक्य आग्राता. बघू लागले मग आता काय चंद्राचा शीतलता होते. शीतलतेच्या पुढे सूर्याचं काही चाललं गेलं
कारण का तर सूर्य तेज असतो, चंद्र शीतळ असतो. बघू लागले आता पूर्ण केलं हे गोरक्षनाथाने केलेलं आहे. मग गोरक्षनाथाला आता सूर्यदेव काय म्हणतात? ऐसी समाधीती होता परिसमी पावला पवित्र सविता मग चौर ज्ञानी गोरक्षनाथा अर्घ चरणी लागती. असं तिथं शीतळता केल्यावर जे सूर्यदेव होता, सूर्यदेवाला नमस्कार गोरक्षनाथाने केलेला आहे. आणि जे आपले जे काय काय होतं म्हणून ते गोरक्षनाथ आता सूर्यदेवाला काय सांगतात? या प्रेम भागती सांगून बोलता झाला जगलोचन बारे तुझ सुख संबंध कोण दर्शवे का वाचेची. त्यामुळे सूर्यदेव सांगू लागले म्हणजे बारे बाळा तुला काय घडलाय, काय कारण आहे, तुला शोक का झालाय, तू एवढा दुःखी का झालाय आणि मला या ठिकाणी बोलवण्याचं काय कारण आहे, तुझ्या मनाच्या ठिकाणी काय दुःख झालंय, काय कारण काय आहे मला एकदा सांग. असं स्वतः सूर्यदेव गोरक्षनाथाला म्हणाले. म्हणती महाराजा आम्ही उदोलो एक गाजा बदन देते पूजाची वगणी हरियला. त्यावेळेस गोरक्षनाथ सांगू लागला महाराजा आम्ही ह्या जगाच्या कल्याणासाठी आमचा मार्गक्रमण करत 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 या ठिकाणी आलेलो आहोत. मग इथं असताना ज्या वेळेस या नगरीचा राजा विक्रम वारला होता, सगळी जनता हळहळ हळहळ करत होती, रडत होती. ती माझ्या गुरुला पाहावलं नाही आणि गुरुनं 12 वर्ष त्या विक्रमाच्या देहात संचार केला आणि माझ्या गुरुचा देह इथं होता. तो त्या राणीनं छिन्न विछिन्न केलेला आहे आणि तो देवाच्या ठिकाणी म्हणजे जे गण आहेत महादेवाचे वीरभद्र आहे त्यांच्या जवळ आहे. अशी कहाणी पूर्वीपासून गोरक्षनाथ सांगू लागला. तरी आपण जाऊन देते सुनीती सांगावी वीरभद्राचे की मदन देव मैते पाठवून द्यावा की. मग आता तुम्ही काय करा, तुम्ही असणारे मोठे माणसं आहोत, आपल्यामध्ये जसं एखादं भांडण लागतं, भांडण लागल्यावर आपण जसा एखादा मोठा माणूस मध्यस्थी करण्यासाठी पाठवतो त्याप्रमाणे गोरक्षनाथानं सूर्यदेवाला बोलवलेला आहे आणि सूर्यदेवाला सांगितलं तुम्ही वीरभद्राच्या जवळ जावा, तिथं माझ्या गुरुचं शरीर त्याला बंदिस्त करून ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही मध्यस्थी करा आणि त्याच्यापासून माझ्या गुरुचं शरीर हे मला द्या, बाकी माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही जाऊन मध्यस्थी करा अशी सूर्यदेवाला विनंती करू लागला. या कार्या बहुधा नीती जागून तरी नायकती मग मागणी बोलावली येऊ या स्थिती योदा लागी मिसळला. आणखी सांगितलं काय म्हणे आता माझ्या गुरुचं शरीर जर त्यानं नाही दिलं तर मी या ठिकाणी तयारच आहे म्हणे, मला काही नाही, पण परत तुम्ही म्हणू का की मला सांगायला पाहिजे होतं तू युद्ध कशाला केलं, कशाला भांडण केलं, हे परत तुम्ही म्हणू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही जावा आणि मध्यस्थी करून माझ्या गुरुचं शरीर मला द्या असं तुला म्हणायचे. पूर्वी महापुपर्वी आमची जावणी करावी शिष्याई कावकार मचिंद्र देई आमाची साय मिळवावे. शिष्टाई करा, जसं अंगदानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला होता पण झाली का शिष्टाई झाली नाही, तशा प्रकारे तुम्ही आता जावा आणि त्या वीरभद्राकडे जाऊन शिष्टाई करा, माझं जे म्हणणं आहे ते सांगा आणि माझ्या गुरुचं शरीर माझ्यापाशी आणून द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जर नाही ऐकलं तर मला शेवटी पर्याय नाही, एवढं सुद्धा खणकावून बोलू लागले. ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवध होतात म्हणत मग त्या जणी कैलासा जात त्वरित जावनी. एवढ्या गोष्टीला गोरक्षानं सांगितलं सूर्यदेवाला, तेव्हा सूर्यदेवाचं परम कर्तव्य होतं मध्यस्थी करायचं, ते शहाणे होते, मोठे होते, म्हणून ठीक आहे गोरक्षा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वीरभद्राजवळ जातो आणि तुझ्या घरी गुरुचं शरीर घेऊन येतो असं म्हणलेले आहेत. आणि लगेच तिथून कुठं कैलासाच्या ठिकाणी स्वतः सूर्यदेव वीरभद्राकडे गेले. पाहुण्यात काही तास पंपा लागी विजय ध्वज म्हणती महाराज कोणाचा झाले असं. सूर्यदेव कैलासावर गेल्याबरोबर लगेच त्यांच्या समोर आले, नमस्कार करू लागले. महाराजा कसं काय येणं झालं, काय काम काढलं, कशासाठी आला तुम्ही, एवढं कोणतं मोठं काम आहे ते तुम्हाला या ठिकाणी यावं लागलं, जर काम होतं तर आम्हाला पडलं असतं आम्ही आलो असतो, पण तुमचं इथं यायचं एवढं कारण काय असं सुद्धा तिथं बोललं. आदित्य म्हणे ऐकावं त्यानं वर्षे शिष्टाई साधन करू पात्र तुम्हा कारण मध्यदेह हा कारण. असं ज्यावेळेस वीरभद्रानं म्हणा चालू केलं त्यावेळेस सूर्यदेव सांगू लागले ऐका माझं एक म्हणणं आहे म्हणे, मी कशासाठी आलो, काय काम आहे ते सगळं सांगतो म्हणे सविस्तर. तुम्ही जो मच्छिंद्रनाथाचा देह या ठिकाणी घेऊन आला आणि इथं जे बंदिवासामध्ये ठेवला त्याचा देह, तो देह तुम्ही देऊन टाका.
हे मध्यस्थी करण्यासाठी गोरक्षनाथानं मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. पुढला अनुचित प्रकार काही घडू नये त्याच्या अगोदर मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. नाहीतर तुम्ही आणि त्यांनी काय होतं ते बघा म्हणून सुद्धा सूर्यदेव म्हणू लागले. तरी मम बोलणे आता चित्त जावे परमहिता मैत्री पाठवा मचंद्र दे आता तुष्ट करी गोरक्षा. सांगू लागले माझं म्हणणं हे आहे म्हणजे आताच्या घडीला तुमचा जो इथून पुढचा जो अनुचित प्रकार घडणार आहे तो घडण्याच्या अगोदर मी या ठिकाणी सांगतो म्हणजे तुम्ही जे मच्छिंद्रनाथाचा देह या ठिकाणी आणलाय तो माझ्याकडे द्या आणि तो मी देह त्या गोरक्षनाथाला देऊन टाकेन आणि जे काही पुढला अनर्थ होणार आहे तो या ठिकाणी चुकला जाईल. नाहीतर तुमची बरगत या ठिकाणी नाही असं सुद्धा सूर्यदेव म्हणू लागले. तुम्ही तुष्ट केली आद्याचा नाथ पंथे वाढले प्रीतायचे उत्तर बोलत आदित्य वीरभद्र सगळ्या गोष्टी नाना प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न सूर्यदेव करू लागले आहेत. पण विक्रम कसा होता, वीरभद्र कसा होता ते त्याच्या तारामध्ये होता. त्याला माझ्यामध्ये खूप ताकद आहे, गर्व होता. त्या गर्वामध्ये तो काय ऐकत नाही. तो मला मी या मच्छिंद्राचा देह या ठिकाणी देणार नाही, काही होऊ द्या म्हणले असं सुद्धा वीरभद्र म्हणला. हे महाराज ऐकवतेन आम्हाची दुःख दिले मच्छिंद्राने तरी आता गेल्या प्राण सूर्यदेव नाना प्रकारे सांगू लागले. अरे म्हणजे ते नाथपंथ देह आहे. नाथपंथामध्ये त्यांनी जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलेले आहेत. ते सुद्धा खूप परमार्थिक आहे, खूप सामर्थ्यशाली आहे. ते काही साधे सुद्धा नाही पण त्यांना काम सोपवलेलं आहे जगाच्या कल्याणाचं आणि ते काम ते करतात. मग त्यांच्या कामामध्ये तुम्ही आडवं येऊ नका, नाहीतर तुमचं गत्यर्थ इथं नाही. त्यावेळेस वीरभद्र सांगू लागला हे महाराज सूर्यदेवा माझं म्हणणं हे काय ऐका म्हणजे पूर्वीच्या काळी काही दिवसाखाली मच्छिंद्रनाथाने आम्हाला खूप असं परेशान केलेलं होतं, खूप सळके पळत करून टाकलेलं होतं. त्यामुळे आम्ही या मच्छिंद्रनाथाचा देह आता देणार नाही असं तो म्हणू लागला. तरी गोरक्षे तुझ्याला बात तरी सिद्ध भाऊ युधात गोरक्षे कुणी समरगनाथ मच्छिंद्रासम करून ठेवू. राहू द्या म्हणे येऊ द्या, किती गोरक्ष बलवान आहे, काय त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, येऊ द्या म्हणजे त्याला. त्याच्यासोबत सुद्धा आम्ही दोन हात करायचे आहोत. आम्ही महाग सरकारणाऱ्या पैकी आहोत. या मच्छिंद्रनाथानं आम्हाला खूप काही त्रास दिलेला होता, खूप त्रास दिलेला होता. आमचा जीव जाऊ लागलेला होता, एवढी अवस्था आमची केलेली होती. मग आता तो गोरक्ष जरी इथं आला तर जसं मच्छिंद्रनाथाचं शरीर इथं छिन्न विछिन्न तुकडे तुकडे करून टाकले तसेच या गोरक्षाचे सुद्धा आम्ही तुकडे करायला मागे पुढे सरकणार नाही. उपरी बोले नारायण मच्छिंद्र दुःख दिले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पडून कवन ढायेल गेला. ज्यावेळेस या वीरभद्रांना सांगायचं चालू केलेलं होतं की वीरभद्र म्हणत होता की मच्छिंद्रानं खूप आम्हाला त्रास दिलाय, खूप आमच्यासोबत युद्धामध्ये छळ केलाय, आम्हाला सळके पळ करून सोडलं होतं, जीव जात होता. शेंकिरी डेंकिरी म्हणले आमचे कपडे सुद्धा काढून टाकले होते, एवढी अवस्था आमची बेकार करून टाकलेली होती. मग सूर्यदेव म्हणून मग त्यावेळेस तुमचा प्रकार कुठे गेला, तुमच्यामध्ये सामर्थ्य होतं ना, मग त्याच वेळेस मच्छिंद्रनाथासोबत युद्ध करायचं होतं आणि युद्धामध्ये मच्छिंद्रनाथासोबत जिंकायचं होतं. अरे मच्छिंद्रनाथाचा देह त्या ठिकाणी ठेवला काय, तुकडे करून टाकले काय आणि त्याचा तुकडे केलेले शरीर तुम्ही या ठिकाणी आणत होता, हा कसला तुमचा पुरुषार्थ असं सूर्यदेव म्हणून. आणि आता काय सांगायला म्हणजे आता उत्तम झाले म्हणजे काय उत्तम झाले म्हणजे तुम्हाला वाटायला काय म्हणजे मच्छिंद्राचा देह छिन्न विछिन्न इथं आहे. अरे जेवढा मच्छिंद्र सामर्थ्यशाली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त तो गोरक्ष आहे. गोरक्षासोबत तुम्ही सुद्धा टिकाव धरू शकणार ना असं सुद्धा समजावून सांगू लागले. तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे सती प्रताप अर्क ते गोपल्या सकळ दाग करता ताप योजनी. आणखी काय सांगितलं ज्या ज्या गोष्टी समजावून सांगणं होत्या तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न सूर्यदेव करू लागले. अरे त्यावेळेस फक्त एकटा मच्छिंद्रनाथ होता पण आता एकटा नाही म्हणजे आता दोघ जण तिथे उभं टाकलेले आहेत आणि दोघही खूप सामर्थ्यशाली आहेत. सूर्याच्या तेजासारखं त्यांच्या अंगामध्ये तेज आहे. एक चौरंगीनाथ आणि दुसरा गोरक्षनाथ. अरे एकट्या पुढे तुमचा टिकाव लागला नाही आणि मग आता दोघांच्या पुढे तुम्ही निघताल का, तुम्ही टिकताल का, तुम्ही कतही टिकणार नाही. तुम्ही गप गुमान या मच्छिंद्राचा देह माझ्याकडे सोपवा आणि निवांत बसा असं बोलू लागले. म्हणताय असो कैसे परिकदान
असताना वीरभद्र सांगू लागला म्हणजे जसं होईल तसं होईल म्हणजे बघूत म्हणजे जे होईल ते होईल. जसं यायचे त्या गोरक्षाला तसं येऊ द्या, त्या चौरंगीला जसं यायचे तसं येऊ द्या. आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत. म्हणजे आम्ही किती आहोत? 84,72,00,000. किती आहेत का? थोडे आहेत का? 84,72,00,000 एवढं आमचं सैन्य येत आहे. एवढ्या पुढे 2,000 काय करणार आहे? येऊ द्या म्हणे, पण कत्तही आम्ही मच्छिंद्राचा देह देणार नाही. असं म्हणल्यावर सूर्यदेव म्हणजे ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझं काम होतं सांगायचं, तुम्हाला ऐकायचं असलं ऐका, नसलं ऐकायचं तर युद्धाला सामोरं व्हा. म्हणून सूर्यदेव निघून गेलेले आहे. पुन्हा आणखी सूर्यदेव सांगून राहिले आता काम करा म्हणले, तुम्हाला देह द्यायचा नाही ना, नका द्या म्हणले. पण आता तुमचं जेवढं सैन्य आहे ना तेवढं सैन्य घेऊन सगळेच्या सगळे कुठं जा? पृथ्वी लोकात जा आणि तिथं जाऊन युद्ध करा म्हणले. इथं जर तुम्ही युद्ध केलं तर एक कैलास पूर्ण संपून जाईल. म्हणजे कैलासाचे तुकडे तुकडे होऊन जातील. एवढं सामर्थ्य त्या दोघांमध्ये आहे. जर तुमच्यात सामर्थ्य असेल तर तुम्ही कुठं जा? खाली जावा पृथ्वीवर आणि त्याच्यासोबत युद्ध करा. असं सुद्धा सूर्यदेव म्हणते की याची काय कारण तरी ते प्रताप याचे तीक्ष्ण कैलासगिरी पृष्ठ होऊन खंड करतील. आता तुम्ही म्हणता की तुम्हाला मी पृथ्वी लोकावर का पाठवत आहे? मला माहित आहे म्हणजे त्यांचा काय प्रताप आहे, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. त्यांचं काय सामर्थ्य आहे मी पाहिलेलं आहे. काय ताकद आहे त्यांची मला सगळी माहित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो इथं तुम्ही इथं जर युद्ध केलं त्या कैलासाचा तुकडा सुद्धा राहणार नाही, कैलासच राहणार नाही. म्हणजे मग त्यासाठी तुम्ही जावा आणि पृथ्वीवर जाऊन युद्ध करा असं सुद्धा म्हणून लागले. विचार होईल स्वर्गाप्रती मग त्या गोपे पशुपती शासन करील. एवढं काय म्हणजे काय होईल म्हणजे त्या कोपे करून तो जर इथं आला तर इथं युद्ध लागल्यावर काय होईल म्हणजे स्वर्ग लोकांपर्यंत जाईल त्याची झळ. मग सूर्य लोकांमध्ये गेल्यावर ब्रह्मदेव काय म्हणतील ते सुद्धा तुमच्यावर राग करतील आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही इथं युद्ध न करता तुम्ही पृथ्वी लोकांवर जावा, मृत्यू लोकांमध्ये जावा आणि तिथं त्या गोरक्षासोबत आणि चौरंगीनाथासोबत युद्ध करा. भवानी प्रीती करती गोरक्ष मतींद्रा प्रती पाजरी सोय तुडा मराठी कैलासाचे पाठविले. तरी आता जीवन कळता मानलं तैसे करावे चित्ताची गोटा तिथे बोलता स्वल्परी मानले. बघा म्हणजे आता तुमच्या मनावर म्हणजे शेवटी माझा काय नाविलाज आहे. मला फक्त जे सांगायचं होतं त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. शेवटी तुमची इच्छा म्हणजे तुमच्या जे मनात असेल त्याप्रमाणे करा. आणि इथं जर केलं तर परत आणखी काय शिवा म्हणजे शंकर सुद्धा रागावतील. मग त्यांच्या सुद्धा कानावर घालायचे का नाही घालायचे तुम्ही ठरवा आणि तुम्ही मृत्यू लोकांच्या ठिकाणी जावा. भद्रपणे सर्व गणाची तुम्ही युद्ध जावे स्वर्ग मैत्री दुःख लागता काही रणाची मी तो मागून. लगेच एवढा म्हणून सूर्यदेव आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि इकडे जो वीरभद्र होता त्या वीरभद्राला आपल्या गणाला आदेश देऊन टाकलेला आहे, गण हो तुम्ही आता जावा आणि त्या गोरक्षनाथासोबत आणि चौरंगीनाथासोबत मोठ्या शर्तीने युद्ध करायला चालू करा. मी लगेच तुमच्या पाठीमागे येतो म्हणून आदेश वीरभद्र देऊ लागला आहे. मग आता भैरव गण आत्म म्हणून करती गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्राधिकी उतरले. मग एवढं वीरभद्राने सांगितल्यावर अष्टभैरव असणारे जे होते त्या अष्टभैरवाने आपापलं सैन्य घेतलेलं आहे, आपापले विमानं घेतलेले आहेत आणि जिथं गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ आहे त्यांच्याकडे युद्धासाठी निघालेले आहेत. कुंडली अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. भरपूर आहे ना बोलले प्रत्यक्ष सावधवये ममवता आजो शिवागणे प्राची मई लोटते झाले छत्र प्रवाही ते परते पावनी त्या समये वस्त्रात निर्मिले वस्त्रात पात्रे लवण लागता सण मे वेळा भवते फिरता तेने शिवगणाचे शरण समता अंगी लिप्त न होती. अहो वीरभद्राच्या सैन्याचे आणि गोरक्षाचे ज्यावेळी लढाई चालू झाली त्यावेळी गोरक्षाने आपल्या मंगळाच्या सामर्थ्यावर वीरभद्राचं सगळं सैन्य ज्यावेळेस मारायला सुरुवात केली त्यावेळी वीरभद्र
वेड्यासारखा इकडे पाहू लागला. ते पाहून या सकळ शिवगण येऊन त्या परस्त्रा कारण तितक्याही अस्त्र उभय जण लक्ष धरुनी उडविती. अहो वीरभद्राचे गण किती होते? हजारो कोटीवर गण आणि सैन्य होतं आणि त्यांच्याबरोबर लढाई करणारा एकटा गोरक्षनाथाच्या मंत्राच्या सामर्थ्यावर सगळं सैन्य कासावीस करून टाकलं. काळात रात्र कठीण स्पर्शात्र तया माझी दानवात्र प्रळय करती आगळा. आता गोरक्षानं 3 मंत्राच्या सामर्थ्यापासून 3 आश्रय बनवले. कोणते? वाट आकर्षण मंत्राचा सामर्थ्य, गोत्रे आश्रम आणि वाड्यात. ह्या 3 आश्रमामुळे काय झालं? सगळे हे वीरभद्राचं सैन्य कासावीस झालं. वाट आकर्षण म्हणजे माणसाचा श्वासोश्वास बंद घ्यायचा बंद झाल्यावर माणूस बसतो का हातपाय वाकडे करणार, डोळे फिरणार, मरून जाणार. तशी वीरभद्राच्या सैन्याची अवस्था झाली आणि वीरभद्र मनाच्या ठिकाणी विचार हे पावणे गोरक्षनाथ पेरिता झाला जलदात्र तया मागे पर्वतात्र लागोपाठ करीत असे. आता गोरक्षाच्या आणि वीरभद्राची लढाई कशी सुरुवात झाली? एकानं पर्वत आश्रय टाकले, एकानं पावसाचा आश्रय. ह्याचा आश्रय निर्माण नाहीसा करायचं त्याला दुसरं टाकायची, अशी घनघोर लढाई कुठं कैलासामध्ये चालू होती. तया मागे कगे दात्र तया मागे संजीवन्यात्र मग प्रेय इंद्रात्र ते जावनिया जगते वेदभद्रा देवात्र कठीण गणगती त्वरे करुणाचात्र परिपूर्ण मगात्र ते भंगीती त्यात काय करीत जाऊ लगे नाथ हळुती मोस नाथ पेरित ते संचरुनी ग्रह गुणात मग पिसापटपणे मिरवत. आता एका बाजूने एवढं मोठं त्या वीरभद्र म्हणजे कोण होता? शंकराचा मुलगा होता. मग त्याच्याकडे सैन्य कमी होतं का? एवढं हजारावर कोटीवर सैन्य असेल त्या गोरक्षाच्या आणि त्या 2 नाथाच्या समोर त्यांच्या सैन्याचं काही तिथे करत नव्हतं. सर्वाची नाही ते भान तेने न कळ्याले कोण कार्या लागून पिशाच व्रती भ्रमत रानो लान व्यर्थ करते झाले. आता ज्यावेळेस एवढं जेव्हा वीरभद्राचं सैन्य मारायला सुरुवात झालं त्यावेळेस सैन्य तोंड फिरत पळून चालत. त्यावेळेस सगळ्या लोकांना विचार केला आता जर ही लढाई वरच्यावर वाढत गेली तर कैलास सुद्धा ह्या ठिकाणी राहणार नाही. त्यात अनेक चौरगे नाथ प्रेरी प्रदा काळी ताबात तेने गण समत वातू चक्री पडी येले. आता इकडे चौरंगीनाथ आले. आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर मंत्र टेपायचे आणि त्या मंत्राच्या सामर्थ्यावर सगळं सैन्य वाड्यानं उडवायला सुरुवात केली. वाड्यानं अशी अवस्था झाल्यावर तो वीरभद्र मागुरी तांबडे सहित युवदा लागो आला त्वरित परिशी वगैरे पाहुण्यावस्थित परमतिथी शोभला. आता पार्वतीचा मुलगा म्हणजे कोण? वीरभद्र. वीरभद्राला अनावर राग आला आणि मनाच्या ठिकाणी विचार केला 2 गोसाई आणि एवढा आमचं सैन्य मारायचं. लगेच हातामध्ये शस्त्र असले घेऊन गोरक्षाच्या आणि चौरंगीच्या समोर येऊन मग गाडी वाजते तत्कारोनी बाण योजले अपार गुणी कामात्र बनमात्र कार्तिक तिने विविध बाणी पाडित. मोठ्या रागाने वीरभद्र रथामध्ये बसलेला आपल्या फाट्यामधून 3 बाण काढले. 3 एक कामास्त्र, एक येमास्त्र, एक वरुणास्त्र आपल्या धनुष्याला लावून कुणावर? ह्या गोरक्षावर आणि चौरंगीवर सोडून लयता प्रकायता वडवानळ तो येतले पावे कदाचित तनयाने शिव बाळ कोपनळी वेटीला. आता ही शिव बाळ म्हणजे शंकराचा मुलगा म्हणजे वीरभद्र कसा आला? ज्यावेळेस जगाचाही प्रळय होतो, प्रळय व्हायची वेळ आल्यावर सगळी पृथ्वी थरथर कापते. अशी अवस्था ह्या वीरभद्राच्या रागामुळं त्या पृथ्वीची अनेक कैलासाची झाल्यावर ते पाहुणे चौरंगी नाथ रत्यात्र पेरित त्वरित तेने महाकात्र त्वरे निश्चित मूर्तीत भुवनी पडिले. आता एवढा सामर्थ्याने वीरभद्र आलेला गोरक्षाचा आलाच नाही. गोरक्षाचा शिष्य म्हणजे चौरंगीनाथानं आपलं भस्म काढलं. भस्मावर मंत्राच्या सामर्थ्याने ज्यावेळेस विभूती टाकल्याबरोबर
तेवढे शस्त्र आश्रम वीरभद्राने जे सोडलेले होते ना त्या जागच्या जागी ते नाहीसे होऊन गेले. या परी दुसरे चौरगे नाथ दजा सूर्यास्त्र पेरित ते पाहुण्या नाभी सुत दळडोनी पळत असे. आता लगेच काय केलं चौरंगीनाथानं दुसरं भस्म काढलं. आपल्या हातावर मंत्राचा उच्चार केला आणि भस्म टाकल्याबरोबर काय झालं तिकडं तिकडं मोठा आकार उठलेला आकार. त्यावेळेस वीरभद्राच्या सैन्यानं जाणून घेतलं म्हणजे आपण आता घरला जात नाही आणि आपण मरण जावं आल्याशिवाय राहत नाही. चेती म्हणे नोय बरवे वेदाल तिला ता सर्व शंकासुर प्रतापन पुन्हा उदय झाला आज. आता त्यावेळेस वीरभद्राची आणि गोरक्षनाथाची आणि चौरंगीनाथ या तिघांची लढाई होती बरं का. एवढी घनभर ज्यावेळेस लढाई चालू झाली त्यावेळेस विष्णू भगवंताला ब्रह्मदेवाला आणि शंकराला सुद्धा भीती वाटली. ब्रह्मदेवाने विचार केला एवढी पृथ्वी जर नष्ट झाल्यावर पुन्हा मला काम लागल ना त्याच्याकरता आपण काय करावं सगळे. ते पाहुणे कार्ती जात्र पडून लपवी मुखपात्र परी चौरंगीचे पांच जलात्र प्रलागी मिरवले. आता वीरभद्रानं आपल्या धनुष्याला कार्तिक आसरा लावून सोडलं. ती आसरा ज्यावेळेस शिवून लागलेलं बघितलं आणि चौरंगीनं आपल्या मंत्राच्या सामर्थ्यावर विभूत तयार करून ते आसर जागच्या जागी नाश करून ते पाहुण्या भद्र जाती मतात येऊ दिले परत निवृत्ती तेने करून तदत्र शांती अदत्त ते मिरवले. परी परमकोपीने तपोबळ तीव्रता योजने तत्काळ संजीवन योजनी सबळ सकळ दानवा उठविले. ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुरासुरा राक्षस मलयू मृग काय नाव आहे मैदासुर प्राण काळवण हवबक हिरण्यकश्यप सहित मुकुंद बळी आक्रंदत रावणेंद्रजित कुंभकर्ण त्यात सिंहनाद भरिताती. आयचे जवळ राज्य उठता विमानानी सुरगराचता ती भय मानुनी तिता विमानात पळविती. कैते युद्ध कैते पाहणे पळती सुर भयभीत होऊन 33 कोटी देवांत कारण तिता पर व्यापिली. म्हणे रावणे बंदी घातले देवे तजसती रामे सोडिले आता सैने मा भोगून आले दुखा परते दवान. आयचे होणे भयभीत कंपे व्यापले ते समत आतो सुर जावनी वैकुंठात निवेदिती श्रीरंगा. एवढं ज्यावेळेस संकट कुठं सगळ्या जगावर आलेलं जगावर म्हणजे स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकांच्या ठिकाणी एवढं संकट ज्यावेळेस पुन्हा ब्रह्मदेवानं मनाच्या ठिकाणी जाणून घेतलं. शंकराला वाटलं आता माझा मुलगा म्हणजे वीरभद्र काही राहणार नाही ह्याला आता नक्की मरावं लागेल. त्यावेळेस कोण इंद्र ब्रह्मदेव आणि शंकर कुठे गेले विष्णू भगवंताकडे ही लढाई काहीतरी करून सांगून हे शांत करा म्हणून विनंती करण्यात. परमतात कोणी चित्ती शिवपाचरला सुरवर राहती मैथुनेश्वर सत्संगती विचित्र करणी निरोपिनी म्हणे गोरख केल्यानुचित पुन्हा तुले दानव समत आता दानवते रथा प्रताप. अहो सगळ्या जणांना काय म्हणून सांगायला सुरुवात केली. विष्णू भगवंताला म्हणले विष्णू देवा ह्या गोरक्षनाथानं ह्या वीरभद्राचं सगळं सैन्य मारलं म्हणजे सगळं सैन्य मारलं. कैलास सुद्धा जिकडे तिकडे जाळून टाकण्याच्या तयारीमध्ये कोण आहे गोरक्षनाथ. त्याच्याकरता तुम्ही मोठ्या गडबडीने उठा आणि लढाई बंद करा आणि गोरक्षाला समजावं म्हणून विनंती करू लागल्या. एक एक दानवासाठी आपण मारावा झालो कती कल्पावरी अवतार देती धरोनिया भिडलो तरी कैसे करावे निवर्तित तलित कैलासा सकळ दानव. हा मूर्ख तो विद्र भद्रराव वर्त देशी मिरवला मग सोडून वैकुंठाती येथे झाले गोरक्षच्या पाशी म्हणते बा उठत म्हैसी पुत्रा हे काय मांडिले. अहो एवढे सगळे देव लोकांचे विनंती पुन्हा ऐकले विष्णू भगवंताला ऐकले
आता सगळं जर सांगत बसलो असतो तर आणि आधीच तर माणसं डोळे झाकाले. त्याच्यापुढे थोडक्यामध्ये सगळे देवलोक विष्णू भगवंताकडे आले. त्यावेळी विष्णू भगवंतानं वैकुंठ सोडलं आणि गोरक्षनाथ आणि वीरभद्र ज्या ठिकाणी लढाई करू लागले त्या ठिकाणी येऊन गोरक्षाला, हे बाळा, तू असा अनावर राग मनाच्या ठिकाणी आहे ना, तू काढून टाक अशी विनंती केली. अरे एका राक्षसा लागी आम्ही श्रमल बहु प्रसंगी अवतार घेऊन नाना रंगी हनन केले तयाचे. आता गोरक्षाला काय करतं आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर मोठमोठे बलाढ्य असे राक्षस, कुंभकर्ण, रावण, ह्या कुळामधले सगळे आणून लढाई करण्याकरता कुणाबरोबर, ह्या महादेवाच्या गणाबरोबर समोर होते. त्यावेळी विष्णू भगवंताला काय सांगायला सुरुवात केली, गोरक्षा विचार कर म्हणजे एका राक्षसाला मारण्याकरता मी अवतार घेतला राजा दशरथाच्या पोटी. त्या मोठ्या समुद्रावर 400 कोसाचा सेतू बांधला आणि लंकेच्या ठिकाणी एवढे मोठे जाऊन राक्षस आले, रावण मारला. त्यावेळेस मला किती कष्ट झाले असते, त्याच्यापेक्षा जास्त आता पुन्हा कष्ट घ्यावं लागतं. त्याच्याकरता हे सगळं तू बंद कर. जरी आता कृपा करून अदृष्ट करी दानवा कारण येरी म्हणे गुरु स्वारून द्याव्यादी मज लागी. अहो किती गोरक्षा हट्टीला असेल. विष्णू भगवंताला काय सांगितलं, गोरक्षा तू माझा आई आणि हे दानवामध्ये हे सगळे निर्माण केलेले राक्षस हे सगळे नाहीसे म्हणजे जागच्या जागी शांत कर. एवढे शब्द ऐकल्यावर गोरक्ष काय म्हणतो, मी सगळं करतो, पण आधी माझा गुरुचा देह कुठे द्या, मला द्या, मग सगळं वाचवल्याशिवाय राहणार नाही. मग दिवे बोलावणी जाऊनची मचिंद्र स्वाते अडगले मैत्री मने मागे आणि राक्षसाची जातद्रती दाविका. एवढे शब्द ऐकल्यानंतर शंकराला बोलून घेतले विष्णू भगवंतानं. शंकराने विचारलं कुणाला, वीरभद्राला. काय विचारलं म्हणले, ह्या मचिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे तुकडे कुठे आहेत. त्यावेळेस सविस्तर त्याला सांगायला सुरुवात केली. या पणे गोरेच्या म्हणे त्याचे दानव नव्हता अस्त्र व्यक्त संजीवन प्रयोग देवस्थित दानव उद्या पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योदा रणकंदन ना तरी वीरभद्राची अवस्था सोडून द्यावी लागील तुम्हाते. अहो गोरक्षाने रागानं काय म्हणायला सुरुवात केली, जोपर्यंत माझ्या गुरुचा देह म्हणजे शरीर मला बघायला मिळत नाही तोपर्यंत वीरभद्राला मारल्याशिवाय राहत नाही. आणि राक्षस सुद्धा तुमच्या समोर तुम्ही काढत नाही. राक्षसाच्या हातानं तुम्हाला मेल्याशिवाय पर्याय नाही. यावरे बोले भारत रटी पोर नाही म्हणे पोटी बलिनाथ राक्षस देती दुःख देतीला माते. आता एवढे कुणाला घाबरून गेले देव या राक्षसाला. राक्षसाला आणले होते कुठून नाही. गोरक्षाने मंत्राच्या सामर्थ्यावर तयार केलेले राक्षस पण बसून गोरक्षाला हात जोडून म्हणायला सुरुवात केलं, गोरक्षा हे राक्षस आधी आमच्या पुढे का, नाही तर आम्ही आता वाचत नाही. एक मधुदैत्य माजला त्याने पळविले रानो राणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले. आता किती विनंती आणि कुठं जाऊन विष्णू भगवंतानं गोरक्षाची करायला सुरुवात केली. गोरक्षा मधून आवाज द्यायचे असा पूर्वी काही वर्षाच्या अगोदर मार लावला. त्याच्या भीतीनं आम्ही सगळे देवलोक पळून गेलो. देवलोक म्हणजे कोण, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर आणि तिघाच्या 3 बायका. किती झाले, 3 गुणे 6. त्या दैत्याच्या भीतीनं जाऊन एका रोट्यामध्ये लपून बसले. त्यांना दिवसभर उपवास, रात्रभर उपवास घडला. म्हणून त्या दोघांच्या 6 जणांच्या श्वासापासून एकादशी निर्माण झाली. असं तुम्ही पकडतात ना ती एकादशी. आणि ती एकादशी निर्माण होऊन त्या दैत्याला मारावं लागली. एका दैत्याला त्या नियमानं तो हजारो दैत्य निर्माण करून तुला या आम्हाला वाचू देणार नाही. ऐसे तुका सांगावे किती तरी आता कृपा मृती वेगी निवटी राक्षस प्रती पुत्र मोह सोडिती. अहो एवढं ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस सगळ्या कितीच कुठे देवाला गोरक्षाला विनंती करून म्हणायला सुरुवात केली, गोरक्षा तू आमचं एवढं ऐक आणि एवढं राक्षस तुझे नाहीसे कर अशी विनंती केली. ऐसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस तमत वीरभद्र पाहुणी झुंजत धनुष्य बाण कवळून या. आता इकडे गोरक्षा
विष्णू भगवंताचा आणि शंकराचं एकमेकाचं काय होऊ लागले बोलणं चालू आहे, पण तिकडं राक्षसाची आणि वीरभद्राची लढाई चालू होते. हरित प्रतापी भद्र जाती एकटा दुर्द सर्वा प्रती नारात्र कृती निवाजिती व बलिष्ठ. आता जे राक्षस होते वीरभद्रानं लोक राक्षसाला मारायला सुरुवात केली, पण राक्षस ऐकत नव्हते. वीरभद्राचे येणारे शस्त्र असं सगळे तोडून टाकून वीरभद्राला कासावीस करून टाकल्यावर होता गोरक्ष जाती वार्ता करण्याला अल्पयुक्ती भस्मची मुठी रणकंदना प्रती फेकून या देत आता एवढं सगळं ऐकून घेतलं गोरक्षाला आपल्या धुळीमधून भस्म काढला आणि त्या भस्मावर वाट आकर्षण मंत्राचा जप करून भस्म सगळ्या दिशेला टाकल्यावर काय झालं? ऐसे वीरभद्रानी राक्षस संपूर्ण एक मेळी माजले कंदन येरीकडे शिवैष्णुनी तुती तुटविला गोरक्ष. आता इकडे जे राक्षसाचा आणि वीरभद्राची लढाई चालू असताना इकडे गोरक्षाची विनंती कोण केली? विष्णू भगवंत आणि शंकरानं करायला सुरुवात केल्यावर पुढे काय झालं? देने दानव वीरभद्राचा येत मही पाडिले निचेटित स्वाद स्वाद कोंडोनी समत प्राण रहित झाले. आता एवढ्या बोलण्यामध्ये गोरक्षानं जे वाटाकर्षण मंत्र जपून भस्म टाकल्यामुळे वीरभद्राचे आणि सगळ्या गणाचे सगळ्या सैन्याची काय अवस्था झाली? श्वास बंद पडला, माणूस मरण्याचा वाचतो का? सगळ्याचे हातपाय वाकडे झाले. आता जीव जातो का थोड्या वेळात जीव जातो अशी कुणाची वीरभद्राची अवस्था झाली. आता कृष्ण टाप विद दानवा कारण परिणाम पंथेची योजन प्रसन्न झाली कृपेने. असं वीरभद्राने दानव समर्थ रण निभाले प्रतापवंत. त्यावर गोरक्षे जल्पनी अग्निस्त्र सकल केले भस्मतेने. अहो ज्यावेळेस वीरभद्राची आणि राक्षसाची लढाई चालू असताना त्या लढाईमध्ये जय कुणाच्या बाजूला आला हो? गोरक्षनाथाच्या बाजूला जय मिळाला. गोरक्षनाथाने विद्येच्या सामर्थ्यावर वाट आकर्षण मंत्राने सगळे द्राक्षात जागे मिळेले. मग ह्यांचे मूर्तीचे स्वभाव पण आहे. लगे आग्ने असलेला मंत्राचा जप गोरक्षाने केला. आग्ने भडकला आणि सगळे वीरभद्राचं सैन्य आणि वीरभद्र सगळे जळून बसून झाले. सगळ्याचे राख करून टाकले. यावरी पुढे पंचानन वेटला ती मोहाने ते पुढे त्याई सकळ कथन सुप्तियाने ऐकावे. आता ग्रंथाचे श्रोते मंडळीला म्हणजे ऐकणाऱ्याला विनंती करून काय सांगतात? आजच्या आड्यामध्ये कुठपर्यंत कथा आली? गोरक्षाने वीरभद्राला त्याच्या सैन्याला सगळ्याला मारून टाकलं. आणि ह्याच्या पुढे जर मी आड्या वाढवत बसलो कोण म्हणते ग्रंथ करते म्हणते तर ऐकणारे खुशाल झोपी गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या कथा ह्याच्या पुढली कथामध्ये उद्यामध्ये शंकर गोरक्षनाथाला विनंती करून वीरभद्राला जिवंत करते. ही कथा उद्याच्या अध्यायामध्ये होय. ब्रह्मदासादर योजनी तिथी पाठ दापून वक्त्या प्रती भला भला म्हणून युक्ती श्रुती करती आणखी कुणाची विनंती करतात? ऐकणारे माझ्यापेक्षा ज्ञानवान, मी म्हणजे त्यांच्या समोर वेळ आहे अशी विनंती करून तुम्हाला घडोघडीला ह्या शब्दाला ह्या अध्यायाचं पुढे मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढी विनंती करू. परमवधाना योजनी चित्त वक्ता झाला धुंडी सुत नरहरी मालू नाम जात संत सेवे अनुसरला. आता संतांची सेवा करू. कोण म्हणते? मागू नावाचा हा मनात लिहिणारा ग्रंथकर्ता म्हणतो. ह्याच्यामध्ये काही जर मागं हुकलं चुकलं असेल तर मला पुन्हा माफ करा. ऐकणाऱ्यानं माफ करा अशी विनंती केलेली आहे. पुन्हा ह्या ग्रंथकर्त्याने त्या नियमाप्रमाणे मी सुद्धा तुमच्या समोर राहणार आहे. माझ्या मुखातून समजा जास्त कमी शब्द केले असले तरी पण तुम्ही मला माफ करा एवढी विनंती आहे. श्रीगंत भक्ती कथा धार समंत गोरक्ष व्यकावे यम्यागार सदा परिसुद भाविक चतुरन यंत्र सिद्ध बोळा कुंडली गोदार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्तात्री महाराज की जय. त्रिगुणात्मा
त्रिमूर्ती दत्ता हा जाणा दत्ता हा जाणा त्रिमूर्ती अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमाना नये हनुमाना सुरविजय योगी समाधि ज्ञाना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती वारिता हरि भव चिंता जय देव सर्वाया भ्यंतरी तू एक दत्ता तू एक दत्ता आभाग्याची कैसी तळे नहीं मातर पराय परतरी ते कैसा एक कैसा एक जन्म मरणाचा पूर्ण श्रीअंत जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती वारिता हरि भव चिंता जय देव दत्ता येऊन उभाटा सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती वारिता हरि भव चिंता जय देव दत्ता दत्ता से लागले गाना लागले गाना हरपले मन झाले मन निर्दोपणाची झाली बोलवना एका जनार्दनी श्री दत्ता गाना जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती वारिता हरि भव चिंता जय देव घाले लोटान नवमी चरण डोळ्यान पायन रूपंदे प्रेमानंद पूर्ण भाई वारी मनेरा गवर्नवाडी विठ्ठल श्री देव